असा अभंग आज आपण सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे की असा आपल्या नगरीमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह व त्यामध्ये माझ्याकडे आलेली पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हे माझं परम भाग्य समजते. तसेच आपल्या नगरीमध्ये सुंदर अशी श्रीमद भागवत कथा ज्यांच्या मुखातून आपण श्रवण करत आहोत असे हरिभक्तपरायण जनाताई महाराज डोंगरे यांना सुद्धा धन्यवाद. तसेच ज्ञानेश्वरी पारायण प्रवक्ते बळीरामजी दराडे त्यांना सुद्धा धन्यवाद देते. तसेच आपल्या गावचे काकडा भजनी मंडळी त्यांना सुद्धा धन्यवाद देते. आणि तसेच आमच्या संस्थेचे शिक्षक गायनाचे शिक्षक हरिभक्तपरायण भागवताचार्य रामायणाचार्य आमच्या विद्यार्थ्यांना जे गायन शिकवतात असे असणारे निखिल महाराज गाडे त्यांना सुद्धा धन्यवाद. तसेच दुसरे भारुडाचे शिक्षक बाबूराव महाराज कोरडे त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि माझ्या कीर्तनाला मृदंगाची साथ करणारे आमच्या संस्थेचे शिक्षक मृदंगाचार्य हरिभक्तपरायण गजानन महाराज उमरेकर त्यांना सुद्धा धन्यवाद. तसेच आणि मुलींना गायन शिकवणाऱ्या आमच्या शिक्षिका हरिभक्तपरायण भागवताचार्य रामायणाचार्य आमच्या युवा कीर्तनकार योगिता दिदी पतंगे त्यांना सुद्धा धन्यवाद देते. तसेच निकिता दिदी घुगे भागवत त्यांना सुद्धा धन्यवाद देते. तसेच आमच्या दुर्गाताई जोगदन त्यांना सुद्धा धन्यवाद देते. सर विठ्ठल विठ्ठल आणि विशेष म्हणजे ज्यांच्यामुळे आज मी इथे या ठिकाणी उभे आहे असे असणारे माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण रामायणाचार्य भागवताचार्य युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण त्र्यंबकेश्वर कोरडे गुरुजी त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि सुखदेवानंद वारकरी शिक्षण संस्था नवलगाव यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. विठ्ठल विठ्ठल एके ठिकाणी म्हणतात ना काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता तो हा पाया जीव थोडा. त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी गुरुवरांच्या चरणी जीव जरी ठेवला ना तरी तो कमीच आहे. कारण आई वडिलांसारखे प्रेम त्यांनी आम्हाला दिलेले आहेत. एके ठिकाणी म्हणतात ना जितनी आपकी मेहरबानी उतनी मेरी औकात नहीं ये तो कृपा है मेरे गुरुजन की वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं. विठ्ठल विठ्ठल तरी तसेच समस्त गावकरी मंडळींच्या वतीने आलेली ही मला कीर्तन रूपी सेवा बासंबा गावामध्ये तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. विठ्ठल विठ्ठल जे काय मी तुमच्या समोर 2 तास चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये माझं काही नसून जे माझ्या गुरुवरांनी जे मला शिकवले तेच मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. यदा कदाचित जर कुणाचं घाई गडबडीमध्ये नाव घ्यायचं राहिलं असेल तर एक कडवं म्हणते आणि मी माझ्या सेवेला प्रारंभ करते. हिमालयाच्या पर्वताला काश्मीराचे चंदन हिमालयाच्या पर्वताला काश्मीराचे चंदन. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांचे अभिनंदन सर्वांचे अभिनंदन. विठ्ठल विठ्ठल आणि ज्यांचा अभंग आज आपण सेवेसाठी निवडलेला आहे असे असणारे पण पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यांच्या ठिकाणी काम क्रोध अजिबात नव्हता. म्हणतात ना वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता राहिली अनंता मग कोटे किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवासः शरणम सुरत प्रभू वेदाशी बोलणे तुझी वेदाशी बोलणे वेदाशी बोलणे तुझी आते वेदाशी बोलणे
वेदाचे बोलणे सूर्याशी चालणे तुझी आवडे सूर्याशी चालणे तुझी आवडे ऐसा तू समर्थ ब्रह्मांड करणे ऐसा तू समर्थ ब्रह्मांड करणे तुझे आवडे सूर्याचे तालने तुझे आवडे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा तुझ्या सत्तेने वेदाची बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे सूर्याशी चालणे तुझ्या बळे सूर्याशी चालणे तुझ्या बळे तुझ्या सत्तेने वेदाचे बोलणे सूर्याचे चालणे तुझ्या बळे सूर्याचे चालणे तुझ्या बळे सूर्याची चालणे तुझ्या बळे तुझ्या तुझिया सत्तेने वेदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझिया सत्ते असा असणारा माझा भगवान परमात्मा त्याने सुद्धा नाथांच्या घरी 36 वर्ष चाकरी केली. आता तुम्ही म्हणसाल काय केली तर ऐका 12 वर्ष चंदन घासले 12 वर्ष धुनी धुतली आणि उरलेली 12 वर्ष ही कावडीने पाणी वाहिले कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहिले कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहिले कावडी में पानी जागर चक्र पानी अनन्य भक्ती भावे निळवंत त्याचे पाये अनन्य भक्ती भावे निळवंत त्याचे पाये ओ आरती माझा स्वामी एकनाथा ओ आरती माझा स्वामी एकनाथा कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याची पाय असा असणारा माझा भगवान परमात्मा म्हणून नाथ महाराजांना अजिबात राग येत नव्हता. त्यांना शांतता अतिशय प्रिय होती आणि हे त्यांच्या गावकरी मंडळींना खपत नव्हते. एक दिवस सर्व गावकरी मंडळींनी मीटिंग घेतली आणि म्हणले काही झालं तरी नाथ महाराजांना राग आणूनच दाखवायचा. मग काय मीटिंग ठेवली आणि मीटिंग मध्ये 2 विडे ठेवले. पहिला विडा एका ब्राह्मणाने उचलला आणि तो ब्राह्मण सकाळी उठून नाथांच्या घरी स्नान वगैरे करून गेला. तर असा तसा गेला नाही तर चप्पल घालून आतमध्ये गेला. नाथांची देवपूजा चालू होती आणि ज्या पाट्यावरती देवाला बसायचं होतं त्या पाट्यावरती तो जाऊन ब्राह्मण बसला. तरी सुद्धा नाथ महाराजांना राग आला नाही. नाथ महाराज आपल्या पत्नी गिरिजेला म्हणतात, अगं गिरिजा, आपल्या घरी मोठ्यांचं लेकरू आले, त्यांच्यासाठी काही जेवायला कर. त्यावेळेस गिरिजा माता म्हटल्या, ठीक आहे. स्वयंपाक बनवण्याकरता गिरिजा माता गेल्या आणि तो ब्राह्मण विचार करतो की हा पाहुणचार जर असाच चालू राहिला, आपण ज्या कामासाठी आलो ते काम व्हायला आधी हवं. मग काय गिरिजा मातेने सुंदर असा स्वयंपाक बनवून आणला आणि त्या ब्राह्मणाला वाढण्याकरता खाली वाकल्या बरोबरच तो ब्राह्मण गिरिजा मातेच्या पाठीवरती जाऊन बसला. तरी सुद्धा नाथांना राग आला नाही. नाथ महाराज आपल्या पत्नी गिरिजेला म्हणतात, अगं गिरिजा, तुझ्या पाठीवरती मोठ्यांचं लेकरू बसले, त्यांना अजिबात पडू देऊ नको. त्यावेळेस गिरिजा मातेने खूप सुंदर उत्तर दिलं, महाराज, अहो या पाठीला 5-6 लेकरं सांभाळण्याची सवय झाली आहे, हा तर एकच आहे, अजिबात काळजी करू नका, अजिबात पडू देणार नाही. असं ऐकताच त्या ब्राह्मणाला पश्चाताप होतो आणि खाली उतरून नाथ महाराजांच्या चरणी आणि गिरिजा मातेच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. श्री संताची ये माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. संताची माता
साष्टांग परी दंडवत श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. अजिबात नाथ महाराजांना राग येत नव्हता. आणि दुसरा वेळ एक का मुसलमानाने उचलला. नाथ महाराज ज्या रस्त्याने स्नान करण्याकरता जायचे ना, त्या रस्त्याला जाताना एक मोठे चिंचेचे झाड होते. तो मुसलमान त्या चिंचेच्या झाडावरती जाऊन बसला आणि नाथ महाराज स्नान करून आले की त्या झाडावरून पान खायचा आणि खाली नाथांच्या अंगावरती थुकायचा. तरी सुद्धा नाथांना राग आला नाही. नाथ महाराजांनी वरती मान करून सुद्धा बघितलं नाही की आपल्या अंगावरती कोण थुकते म्हणून. एवढं सामर्थ्य माझ्या नाथांच्या ठिकाणी होतं. प्रसाद देऊनी मुक्त केला प्रसाद देऊनी ओ येऊन्याच्या वरी तुमताना प्रसाद देऊनी मुक्त केला प्रसाद देऊनी मुक्त केला प्रसाद देऊनी मुक्त केला निखिल महाराजांसाठी एकदा जोरदार टाळाजा. एवन अंगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. एवढं सामर्थ्य महाराज माझ्या नाथांच्या ठिकाणी होतं. म्हणून त्यांना शांतता ही अतिशय प्रिय होती. म्हणून त्यांना शांती ब्रह्म अशी ही पदवी प्राप्त झाली. कोणतीही पदवी प्राप्त करणे एवढं सोपं नसतं महाराज. आता बघा, 2-3 पेटीच्या परीक्षा दिल्या की झाले गायनाचार्य, इकडं तिकडं पकवाज झाला की झाले मृदंगाचार्य, आणि 2-3 टिपट पाठ केला की झाले कीर्तनकार. पण खरी पदवी कोणती? आयुष्याची साधने सचितानंद पदवी घेणे. माझ्या जगद्गुरु तुकोबरांना जगद्गुरु पदवी काही सहज प्राप्त झाली नाही, कारण त्यांना शांतता अतिशय प्रिय होती. आता तुम्ही म्हणसाल कोणती शांती? तर ती डीजेवरची शांती का नाही? इकडून तिकडून मारिती चक्रा तुझ्या गणकरा शांत, तर ती शांती का नाही? म्हणून शब्दाचा कोणी भावार्थ घेऊ नका. शब्दाचा अर्थ घेतला की फजिती होते. कशी होते सांगते, भजन करा. विठ्ठल विठ्ठल बघा, एकदा काय झालं, एका माणसाला विंचू चावला. त्याला फार वेदना होत होत्या आणि तो धावत धावत डॉक्टरांकडे गेला आणि म्हणला, अहो डॉक्टर, मला विंचू चावलाय, मला फार वेदना होते, काहीतरी औषधे काहीतरी उपाय करा. त्या डॉक्टरांनी त्याला एक इंजेक्शन दिला आणि एक बँडेज पट्टी दिली आणि सांगितलं की अरे, तुला जिथे विंचू चावला आहे तिथे ही बँडेज पट्टी लाव. हा घरी गेला आणि आपल्या बायकोला म्हणतो, का ग, मला विंचू कुठे चावलाय? आता याची बायको याच्या शहाणी, ती म्हणते तुम्हाला विंचू आपल्या भिंतीच्या उजव्या कोपऱ्यात चावला. आता मला सांगा, याला विंचू भिंतीच्या उजव्या कोपऱ्यात चावला की शरीराला चावला? बोलत चला. मग त्याला बँडेज पट्टी कुठे लावायची होती? म्हणून शब्दाचा अर्थ घेतला की फजिती होते. विठ्ठल विठ्ठल हे कळालं नाही का? दुसरं सांगते ऐका. एकदा काय झालं, एका मुलाची जी फार आजारी पडली, तिला भयंकर ताप आला होता आणि तो मुलगा डॉक्टरांकडे गेला आणि म्हणला, अहो डॉक्टर, माझ्या आजीला फार ताप आलाय, तिला काहीतरी औषधे द्या. त्या डॉक्टरांनी तिला एक औषधाची बॉटल दिली आणि सांगितलं की रे बाळा, ही औषधाची बॉटल फार पॉवरफुल आहे, तुझ्या आजीला हलून हलून पाज. हा घरी गेला, आपल्या शेजारच्या मित्राला बोलवलं आणि म्हणला, अरे, माझ्या आजीला औषध पाजायचं आहे. डॉक्टरने सांगितलं की म्हातारीला हलून हलून औषध पाजायचं. एकाने हात धरले म्हातारीचे, एकानं पाय धरले. महाराज दोघांनी म्हातारीला हलून 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 मारून टाकलं, मग औषध पाजलं. मग औषध पाजल्याने हा मग परत डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरला म्हणतो, हो डॉक्टर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझ्या आजीला औषध पाजलं, पण माझी आजी वाजायच्या ऐवजी मरूनच गेली. तर डॉक्टर म्हणले, का? तर तुम्ही सांगितलं होतं की म्हातारीला हलून हलून औषध पाज. मी तसंच केलं, पण माझी आजी माझ्याजवळ आता नाही.
म्हणून शब्दाचा अर्थ घेतला की फजिती होते. विठ्ठल विठ्ठल म्हणून शब्दशः कोणाचा कुणी अर्थ घेऊ नका. बघा आता किती दृष्टांत सांगायचे होता. विनोद म्हणजे कीर्तन आणि कीर्तन म्हणजे विनोद का नाही. आमचे तुकाराम महाराज सांगतात कीर्तन सांग कीर्तन सांग चांग होय अंग हरी रूप. म्हणून विठ्ठल विठ्ठल एकदा काय झालं, एका सासूच्या घरी आले पाहुणे आले आणि दोघी सासू सुनांना सुंदर असा स्वयंपाक बनवला. महाराज पुरणपोळीचा सुंदर असा स्वयंपाक बनवला. सर्व ताट वगैरे सर्व रेडी केलं, पाट वगैरे मांडलं आणि सासूबाई दुरूनच बघते. सुनबाईला म्हणते, सुनबाई या ताटामध्ये काहीतरी कमी वाटते, काहीतरी याच्यामध्ये मिसिंग आहे. त्या सासूबाई म्हणते, हो सासूबाई. सुनबाई म्हणते, खरं आहे तुमचं, काहीतरी याच्यामध्ये मिसिंग वाटते. सासू म्हणते, अगं सुनबाई याच्यामध्ये पापडाची कमी आहे. त्या म्हणते सासूबाई म्हणते, जा बरं 2 पापड घ्या आणि भाजी जाऊन बस. आता त्या सासूच्या घरामागे लावलेली होती मेथीची भाजी. ही गेली किचन मध्ये 2 पापड घेतले, मागच्या दरवाज्यातून जाऊन बसली भाजीत. घंटा झाला, सुनाचा आता न पता कुठे गेली काय माहित. पाहुणे आले, जेवले, पाहुण्याचं जेवण भातावर आलं तरी सुनबाई सापडणं. पाहुणे आले, जेवून पण गेले. सासू अख्ख्या सोसायटीनं धुंटे, माझी सुनबाई आली का, माझी सुनबाई आली का. सुनाचा आता न पता कुठे गेली काय माहित. सासू कदरून नाखीला भांडे घासण्याकरता गेली आणि खरकट पाणी फेकण्याकरता मागच्या दरवाजात गेली आणि टपकेन सुनबाई समोर दिसली. तर सासू म्हणते, ए सुनबाई इकडे तिकडे भाजीत काय करतीस. त्या सुनानं सांगितलं, अहो सासूबाई तुम्हीच तर मला सांगितलं होतं की भाजी जाऊन बस म्हणून मी 2 पापड घेतले बसले भाजीत. म्हणून सासूनं तिला काय सांगितलं होतं, पापड भाजायला सांगितलं होतं की भाजी जाऊन बसायला सांगितलं होतं. बोलत चला बोलत, भाजीत बसायला सांगितलं की भाजायला सांगितलं होतं. म्हणून तिला हे शब्द वाचार्थ लक्षार्थ कळायला नाही. विठ्ठल विठ्ठल असंच एकदा खेड्यातली सून होती आणि शहरामधली सासू होती. दुसऱ्या मजल्यावर राहत असल्यामुळं सासूनं सांगितलं की सुनबाई काम करत असताना कचरा माणसं बघून खाली टाकायचं बरं का. त्यावेळेस सुनबाई म्हणली, सासूबाई अजिबात काळजी करू नका, माझ्या कामामध्ये हात कुणीच पकडू शकत नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि त्या दिवशी होती त्या गावामध्ये एका सरपंचाची मिरवणूक. धूमधडाक्यात मिरवणूक निघाली. लोक त्याच्यावर गुलाल उधळत होते, हार घालत होते आणि शुभेच्छा देत होते. आणि तो सरपंच या भवानीच्या फ्लॅट खाली आल्याबरोबर तिनं होते नव्हते तेवढा सगळा कचरा त्याच्या अंगावरती टाकून दिला. सरपंच रागाने लाल पण झाला आणि 2 माजले चढून सुनाच्या घरी आला. शिव्या घालू लागला, ओरडू लागला. आणि तेवढ्यातच सासूबाई आली, म्हणली, का रे कोण तू, का माझ्या सुनला ओरडतोस. त्यावेळेस तो म्हणला, अहो आई हे बघा तुमच्या सुनानं काय केलं. आजच माझी नवीन मिरवणूक निघली होती, आम्हाला लोक गुलाल उडवत होते, हार घालत होते, शुभेच्छा देत होते आणि तुमच्या सुनानं माझ्या अंगावरती कचरा टाकला. त्या सासू म्हणली, का ग सुनबाई असं का केलीस. त्यावेळेस त्यानं सांगितलं की सासूबाई तुम्हीच सांगितल्याप्रमाणे मी तसं केलं. माझी आई लग्नाच्या आधी म्हणली होती की सासूच्या शब्दाच्या पुढे जायचं नाही. तुम्ही म्हणल्या माणसं बघून कचरा टाक,
मी बऱ्याच वेळची बाल्कनीमध्ये होते, पण एकही माणूस तिथे आला नाही. म्हणून तेवढ्यातच हे तिथे दादा आले आणि मग मी दिला कचरा टाकून. म्हणून तिला लक्षार्थ वाचार्थ कळालेला नाही. विठ्ठल 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 हो. तसेच एखादी शांती म्हणजे एखादी शांताबाई नावाची बाई नसेल तर एखादी शांती देवाच्या प्रती आवड निर्माण करून देणारी, देवाच्या प्रती भक्ती निर्माण करून देणारी, तर ती शांती होय. असंच एकदा नारद महर्षी देवाला शोधत शोधत गोकुळात गेले. देव तेथेही मिळाले नाही. वृंदावनामध्ये गेले, देव तेथेही भेटले नाही. द्वारकेला गेले, देव तेथेही भेटले नाही. आणि एके ठिकाणी देव प्रगट झाले आणि नारद महर्षी म्हणतात, का हो देवा, जेव्हा मला तुमची गरज होती त्यावेळेस तुम्ही कुठे होता? त्या देव म्हणतो की अरे नारदा, जेथे माझं गुणगान गायलं जातं, जेथे माझी भक्ती केली जाते, जेथे माझं कीर्तन केलं असतं ना, मी माझे भक्त गाती जे नामी उभा तेथे नारदानी उभा तेथे नारदानी उभा तेथे माझे भक्त गाती देते नारदा मी उभा देते नारदा मी उभा देते नारदा मी उभा देते माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, जेथे माझं गुणगान गायलं जातं, जेथे माझं नामस्मरण असतं मी तिथे असतो. मग एक साधक म्हणतो की तुम्ही ज्या देवाची भक्ती करता ते कशी करता तेच नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आवड देवाची आवड देवाची का प्रकार
देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. म्हणून देवाला नामस्मरण करणारे भक्त माझे देवाला फार आवडतात. तुकोबराय सांगतात की या कलियुगामध्ये जर सगळ्यात सोपं साधन जर कोणतं असेल, आमचे तुकोबराय सांगतात कलियुग कीर्तन तेने नारायण तेने भेटी तेने नारायण तेने भेटी. करावे कीर्तन करावे कीर्तन कलियुगा माझे करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझे करावे कीर्तन कलियुगा माझे करावे कीर्तन. तेने नारायण जैन भेटी तेने नारायण जैन भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण जैन भेटी तेने कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. म्हणून नामस्मरण करणारे भक्त माझ्या देवाला फार आवडतात. कसे आमच्या शबरी मातेने केलं तसं. माझी शबरी माता भिल्ल समाजाची होती, तरी सुद्धा तिने प्रभू रामचंद्राचं भजन केलं. तिच्या नामस्मरणाच्या जोरावर देवाला यावंच लागलं. माझी शबरी माता मातंग ऋषीच्या आश्रमावरती राहायची आणि एक दिवस मातंग ऋषीचा अंतकाळ हा जवळ आला आणि मातंग ऋषी आपल्या शबरीला म्हणतात की अगं शबरी, आता मी फार लांबच्या प्रवासाला जाणार आहे. त्या शबरी माता म्हणतात तुम्ही गेल्याच्या नंतर मी काय करू? त्यावेळेस मातंग ऋषी म्हणतात की मी गेल्याच्या नंतर तू फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्राचं नामस्मरण कर, त्यांचंच भजन कर. तेव्हापासून माझी शबरी माता प्रभू रामचंद्राचं भजन करायची. आज मेरे राम जी का वन होगा, सबरी के कुटिया का पावन होगा. आज मेरे राम जी का वन होगा, सबरी के कुटिया का पावन होगा. आज मेरे राम जी का वन होगा, कुटियों का पावन होगा. आज मेरे राम जी
वर्ष नाही तर माझ्या शबरी मातेने जन्मोजन्मीची माझ्या प्रभू रामचंद्राची वाट बघितली. आणि एक दिवस प्रभू रामचंद्र आपल्या भाऊ लखनला म्हणतात, अरे लखन, आपल्याला आपल्या मातेला भेटायला जायचं आहे. त्यावेळेस लखन म्हणतो, अरे दादा, आपली सुमित्रा, कौशल्या, कैकेयी ह्या 3 माता सोडून आपली चौथी माता कोणती? तर त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात की या 3 मातेने फक्त आणि फक्त आपली 14 वर्षच वाट बघितली आहे, परंतु आपल्याला ज्या मातेला भेटण्याकरता जायचं आहे ना, त्या मातेने आपली जन्मोजन्माची वाट बघितली आहे, जन्मभर वाट बघितलेली आहे. आणि तरी सुद्धा माझ्या शबरी मातेचं भजन चालूच होतं. कसं? श्रीराम जय राम जय जय राम. सर्वांनी भजन करा. श्रीराम हात वर. राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम सर्वांनी हात वर घ्या. जय राम. श्रीराम जय राम 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 जय 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 जय राम. जय जय राम. सतत तिचं नामस्मरण चालू असायचं. आणि देव जवळ आले तरी सुद्धा माझी शबरी माता भानावर नाही. अहो, देव जवळून शबरी मातेला देवाने हलवलं, माझी शबरी माता भानावर आली. एका एका डोळ्यातून 2-2 अश्रूच्या धारा वाहत होत्या. ज्या पाटावरती देवाला बसायचं होतं ना, त्या पाटावरती माझी शबरी माता जाऊन बसली आणि म्हटली, अहो देवा, मी काय करू, मला काय सुचत नाहीये. त्या प्रभू रामचंद्र म्हणलं की, अगं माते, तू एवढे वर्ष आमच्यासाठी केलेस, आता आम्ही तुझ्यासाठी करतो. त्यास प्रभू रामचंद्राने स्वतःच्या अश्रूंनी शबरी मातेचे चरण धुतले आणि तीर्थ म्हणून पाशन केले. कशासाठी हो? तर माझ्या शबरी मातेने नामस्मरण केलं होतं. शबरी मातेची आत्मज्योती आपल्या ज्योतीत विलीन करून घेतली, म्हणून नामस्मरण करणारे भक्त माझ्या देवाला फार आवडतात. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल हो, पण नामस्मरण कसं? माझ्या तुकोबऱ्यांनी केलं तसं. अन्न अन्न करिता घरातली 14 माणसं मेली तरी सुद्धा नामस्मरण बंद झालं नाही. त्यांचं सतत नामस्मरण चालू असायचं. कसं? श्री विठ्ठल पांडुरंग हरी पांडुरंग हरी. सतत त्यांचं नामस्मरण चालू असायचं. आणि हे कुणीतरी रामेश्वर शास्त्रींना सांगितलं की, अहो शास्त्री, हा तुक्या बघा, भजनच काय करतोय, कीर्तनच काय करतोय, लोकांच्या पायाच काय पडतायत, तुम्ही होताना हे सगळं शक्य नाही. मग शास्त्री संतापले आणि धडाधडा तुकोबऱ्यांच्या घराकडे गेले आणि आवाज दिला, ए तुक्या, निघ बाहेर. त्यावेळेस त्यांच्या मंडळींनी आतमधून आवाज दिला, का हो शास्त्री, काही काम होतं का? त्यावेळेस शास्त्रींनी सांगितलं की काही नाही, हा तुक्या कुठे गेलाय? त्यावेळेस त्यांची मंडळी म्हणली की तुकोबरे थोड्या वेळाआधी शौचालयास गेले. कोणत्या दिशेने गेले? तर या दिशेने गेले म्हणले. शास्त्री सुद्धा त्यांच्या दिशेने गेले आणि कुठून तरी आवाज येत होता, श्री विठ्ठल श्री विठ्ठल. शास्त्रींनी समोर जाऊन बघितलं आणि तुकोबरे दिसले. शास्त्रींना खूप राग आला आणि म्हणले, ए तुक्या, तू एवढ्या घाणीत सुद्धा देवाचं नामस्मरण करतोयस, तुला काही लाज बीज वाटते का नाही? त्यावेळेस तुकोबरा म्हणले, अहो शास्त्री, हे मी नाही करत, माझी माझी मत झाली अनावर
बरवाचा छंदया नवाचा एकनाथ छंदया नवाचा एकनाथ माझी मन झाली अनवरवाचा माझी मन झाली अनवरवाचा छंदया माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. अहो शास्त्री, हे मी नाही करत, माझी जीभच तशी आहे. त्या शास्त्री म्हणले, तुझी जीभच तशी आहे ना, थांब मी तुझी जीभच ओढून काढतो. त्या शास्त्रीने तुकोबऱ्यांची जीभ ओढली तरी सुद्धा आतून आवाज येत होता, श्री विठ्ठल श्री विठ्ठल. मग शास्त्रींना कळालं की हा कोणी सामान्य पुरुष नाही, हा साक्षात ब्रह्म विष्णूचा अवतार आहे. मने रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा. त्या शास्त्री म्हणतात, अहो तुकोबरे तुकोबरे, मला क्षमा करा तुकोबरे, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही तुकोबरे, मला क्षमा करा, मला तुमच्यापासून दूर नका करू तुकोबरे, मला क्षमा करा, करा क्षमा अपराध. हे महाराज तुम्ही सिद्ध महाराज तुम्ही सिद्ध महाराज तुम्ही सिद्ध करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. अहो तुकोबरे, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही तुकोबरे, मला क्षमा करा. विठ्ठल 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 तुकोबरे, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. त्यास तुकोबरे म्हणतात, अहो शास्त्री उठा शास्त्री, माणसाकडून तर चुका होतच असतात, कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे. माणूस हा चुकीचा पुतळा आहे, माणसाकडून तर चुका होतच असतात. मी तुम्हाला म्हणत होतो की हे मी नाही घेत, माझी जीभ माझ्या अनावर आहे. मग तो साधक म्हणतो, जर देवाला जर एवढं नामस्मरण आवडत असेल तर मी सुद्धा नामस्मरण करीन. कपाळावरती गोपीचंदन टिळा लावीन आणि गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घालील. तेच नाथमार्ग भंगाच्या दुसऱ्या चरणात. तुळशी माळ गळा गोपीचंदन प्रिया तुळशी माळ गळा गोपीचंदन प्रिया तुळशी माळ गळा गोपीचंदन प्रिया. तुळशी
अहो देवाला अतिशय तुळस फार प्रिय आहे. अति प्रिय आवडे तुळसी माळ भुक्का, तैसी प्रीती करी मज भोळ्या भाविका. म्हणून देवाला तुळस अतिशय प्रिय आहे. एक वेळचा प्रसंग, अहो सत्यभामीला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला की माझ्यासारखी मीच या जगात दुसरं कोणीच नाही. मला देवाला काही सहन होईल, पण अहंकार आणि गर्व कधीच सहन नाही. तिळभर मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. देवाने नारद महर्षींना सत्यभामेचा गर्व नाहीसा करण्याकरता पाठवले आणि नारद महर्षी सत्यभामेच्या महलाकडे गेले. सत्यभामेने यथापूजा केली आणि नारद महर्षींना विचारतात की ओ नारद महर्षी, मला हाच पती जन्मोजन्मी मिळावा म्हणून काहीतरी व्रत, काहीतरी उपाय काहीतरी आहे का? त्यावेळेस नारद महर्षींनी सांगितलं की आहे ना, या जन्मी जर अन्नदान केलं तर पुढच्या जन्मी चांगलं अन्न खायला मिळते. या जन्मी जर भूमिदान केलं तर पुढच्या जन्मी राजा होतो आणि या जन्मी जर पतिदान केला तर पुढच्या जन्मी हाच पती मिळतो. विठ्ठल विठ्ठल. मग सत्यभामा म्हणल्या मला हाच संकल्प मला तुम्हाला द्यायचा आहे. मग नारद महर्षी म्हणतात सोडा संकल्प. आता मला सांगा, नारदाचं काम मिटवायचं आहे की पेटवायचं आहे? कशाचं आहे? पेटवायचं. मग नारद महर्षी म्हणले सोडा संकल्प. सत्यभामेने संकल्प सोडला. नारद महर्षी निघाले आणि नारद महर्षीने बघितलं की देव सत्यभामेच्या महलाकडे जातोय. त्यावेळेस नारद महर्षींनी देवाला आवाज दिला, ओ देवा, आता इकडे नाही, आता इकडे जायचं. मग काय, नारद महर्षी समोरून देव नारदाच्या मागे. मग हा प्रसंग बघितला 16,108 बायकांनी. आता तुम्ही म्हणसाल देवाला जर 16,108 बायका होत्या, मग आपण 4-5 केल्या तर काय व्हायला? 108 बायका होत्या, मग आपण 4-5 केल्या तर काय होते? मग आता पहिलीच आपली घरात हे आणते आण, पावडर आण, मेकअप सामान हे आणते आण, हेच करते. मग आता 4-5 केल्या तर कमी होईल का? देवाला मग काय कमी लागत होतं का? खाणं वेगळं, मेकअप सामान वेगळं, सगळं वेगळं. कारण त्याच्यामध्ये सहनशक्ती होती, तो जगाला सांभाळत होता. मग 16,108 बायका काय गोष्ट आहे त्याच्यासाठी? विठ्ठल विठ्ठल. मग काय, देव समोर, देव मागं आणि नारद महर्षी पुढे. आणि सर्व महिला त्यांना आडव्या गेल्या नाही तर हाताच्या बांग्या मागे सारल्या आणि सत्यभामेच्या महलाकडे गेल्या. आणि सत्यभामेला म्हणाल्या, का गे सटवे, हा नवरा फक्त तुझाच आहे का? हा नवरा आमचा सुद्धा आहे. तू तुझ्या हिश्श्याचा घेऊन बाजूला हो, आमचा आम्हाला परत कर. आता सत्यभामा एकट्या पेडल्या, कराव तरी काय? नारद महर्षींना बोलवलं आणि म्हणल्या, नारद महर्षी, माझा मला संकल्प परत द्या. आता नारद महर्षी म्हणले, दिलेला शब्द जर परत घ्यायचा असलं तर पाप लागते. मग सत्यभामे म्हणल्या, आता करू तरी काय मी? त्याच्यासाठी काहीतरी उपाय आता तुम्हीच सांगा. मग नारद महर्षी म्हणले की देवाच्या मापा एवढं सोनं मला तुम्ही आणून द्या. सत्यभामा लगेच गेले आणि 16,107 जणीचं सोनं गोळा करून आणलं. एका पारड्यामध्ये देवाला ठेवलं आणि एका पारड्यामध्ये 16,107 जणीचं सोनं टाकलं. तरी देवाची तुलना होईना झाली. आता याच्यात कोण राहिल्या होत्या? रुक्मिणी माता राहिल्या होत्या. रुक्मिणी माता तुळशीच्या बागेमध्ये भजन करत बसल्या होत्या. कसं? आपण सुद्धा करूयात. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण सर्वांनी भजन करा. गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद सर्वांनी हरे मुरारी, दाई दाई नाथ नारायण वासुदेव. पुरुष मंडळ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण
बागेमध्ये भजन करत बसल्या होत्या आणि ही न्यूज कोणीतरी रुक्मिणी मातेला जाऊन सांगितली की अहो रुक्मिणी माता, अहो तिकडे देवाचं मोजमापन चालू आहे आणि तुम्ही तर भजन करत बसल्या. अहो तुम्ही तसे स्वस्त कशा बसू शकता रुक्मिणी माते? रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुळशी पत्र पारड्यात ठेविता, तुळशी पत्र पारड्यात ठेविता. माधव झाला बरोबरीचा, माधव झाला बरोबरीचा, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही अहो रुक्मिणी माता, तुम्ही तशा स्वस्त कशा बसू शकता हो? अहो तिकडे देवाचं मोजमापन चालू आहे, तुम्ही तिकडे असायला हवं. मग रुक्मिणी माता उठल्या आणि महलाकडे निघत असताना सोबत एक तुळशीचं पान नेलं आणि बघितलं तर काय, एका पारड्यामध्ये देव आणि एका पारड्यामध्ये 16,107 जणीचं सोनं ठेवलेलं होतं. तरी सुद्धा देवाची बरोबरी होईना. रुक्मिणी माता गेल्या आणि 16,107 जणीचं सोनं साईडला केलं आणि सोबत जे एक तुळशीचं पान आणलं होतं ते पान त्या पारड्यामध्ये टाकल्याबरोबर देव लगेच तोलायला लागला. तुळशी पात्र पारडे ठेविता, माधव झाला बरोबरीचा. म्हणून देवाला अतिशय तुळस प्रिय आहे. मग तो साधक म्हणतो, जर देवाला जर एवढी तुळस प्रिय असेल, मी सुद्धा गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घालीन, कपड्यावरती गोपीचंदन टिळा लावीन आणि नामस्मरण सुद्धा करीन. कसं आपण एकदा मधलं भजन घेऊया. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण एकदा मधलं भजन घेऊया. सर्वांनी हातावरी घ्या, सर्वांनी घ्या, सर्वांनी. वरती घ्या की थोडे असं हॅलो घ्या, सर्वांनी घ्या, वट्यावरचे कट्यावरचे सर्वांनी घ्या. विठोबा
माझ्या मनातली भावना ओळखून घेतली. विठ्ठल विठ्ठल बघा, म्हणून कपाळाती गोपीचंदन टिळा लावला पाहिजे. आता गोपीचंदन टिळा लावण्याचा काय फायदा हो? मी तुम्हाला थोडक्यात सांगते. भजन करा विठ्ठल 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 हो. बघा, एक वकील होता आणि एक कुंभार, आणि त्याला एक वकील आपल्या कोर्टाकडे जात असताना त्याला एक साधू संत मंडळी भेटले आणि म्हणले, का रे तू कपाळावरती गोपीचंदन टिळा का लावला नाहीस? तो म्हणला, अहो मी वकील आहे, मला कोर्टामध्ये जावं लागतं म्हणून मी लावला नाही. मग तो म्हणतो, तू गळ्यात तुळशीची माळ तर घातली असेल का नाही? तो म्हणतो, नाही, मला जमत नाही कारण मला कोर्टामध्ये जावं लागतं. मग त्या साधू संतांनी सांगितलं की तू काय कर, तुझ्या घरा शेजारी जे कुंभार काका आहेत त्यांच्या कपाळाचा गोपीचंदन तू टिळा रोज बघत जा. त्याने नित्य नेम ठेवला आणि तो रोज कुंभार काकाचा कपाळावरचा गोपीचंदन टिळा बघायचा. विठ्ठल विठ्ठल असं एक दिवस तो घरी गेला आणि कुंभार काका सकाळी सकाळी लवकरच माती आणण्याकरता गेलते. ते वकील कुंभार काकाच्या घरी गेला आणि आवाज दिला, कुंभार काका आहेत का घरी? त्यावेळेस त्यांच्या मंडळींनी सांगितलं की कुंभार काका आज सकाळी सकाळी लवकर माती आणण्याकरता शेतामध्ये गेले. तर कुणीकडे गेले? तर खालच्या शेताकडे गेले म्हणले. मग वकील सुद्धा त्यांच्या मागे मागे गेला. कुंभार काका पोहोचले आणि तो तिथे गेला. कुंभार काकाला माती खोदता खोदता सोन्याचा हंडा सापडला. कशाचा? धनाचा हंडा सापडला. आणि हंडा सापडल्याची वेळ आणि तो तिथं वकिलाची वेळ एकच झाली. त्याने कुंभार काकाच्या कपाळाचा गोपीचंदन टिळा बघितला आणि मोठ्याने म्हणला, पाहिला रे पाहिला. आता कुंभार काकाला वाटलं यांनी आता आपला धनाचा हंडा बघितलं. आता गाव जर बोंबाटा करत गेलं तर अर्ध याला ना धडतं, मला नाही, सगळं जाईल सरकारला, दोघंही जेलमध्ये. तो म्हणला, अरे थांब, जाऊ नको, पळू नको, इथंच थांब. तो म्हणला, नाही आता माझं काम झालं, आता मी निघतो. तो म्हणला, नाही, अर्ध तुला अर्ध मला. बघा, नुसता गोपीचंदन टिळा बघितल्याने त्याला अर्धा हंडा भेटला, तर त्याने लावला असता त्याला पूर्णच मिळाला असता. विठ्ठल विठ्ठल हा झाला गोपीचंदन टिळा लावण्याचा फायदा. मग तो साधक म्हणतो, जर देवाला जर एवढं नामस्मरण आवडत असेल, एवढी भगवंताची कीर्ती आवडत असेल, मी सुद्धा नामस्मरण करीन, मी सुद्धा कपाळावरती गोपीचंदन टिळा लावेन, कपाळावरती गोपीचंदन टिळा लावेन, गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घालील. मग नाथ महाराज म्हणतात की तू जर एवढं सगळं करून तू झाला वारकरी, मग तू काय कर, खांद्यावरती भगवा झेंडा घे आणि आषाढी पंढरपूरची वारी कर. तेच नाथ महाराज आषाढी कार्तिकी पंढरीचे वारी, आषाढी कार्तिकी पंढरीचे पंढरीचे वारे
करायची वारी करत जा. म्हणून आपण सुद्धा वारी करतो आणि देवाने सुद्धा वारी केली. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तुम्ही म्हणसाल कोणा, महादेवाने सुद्धा वारी केली. असेच एक दिवस महादेव निघाले वारीला. मग महादेव निघाले वारीला आणि पार्वती माता आल्या आणि म्हणले, अहो कुठं चालल्या तेवढ्या लवकर. त्यावेळेस महादेवाने सांगितलं की अगं पार्वती, मी चाललोय वारीला. त्यावेळेस पार्वती माता म्हणतात मी सुद्धा येणार. आता महादेव म्हणतात तू कशाला येते, घरीच बस, नको येऊ तू. त्यावेळेस पार्वती म्हणतात काऊन, मी येणार. पार्वती मातेनं हट्टच धरला. आता स्त्री हट्ट बाल हट्ट म्हणून न्यावं लागलं, कारण आता बायकोच्या पुढं कोणाचं चालत नाही. म्हणून स्त्री हट्टामुळे आता महादेवाला न्यावं लागलं. पार्वती मातेने सर्व आवरा सावरा केली आणि निघणार. तोच घरातून आवाज आला, पप्पा मी सुद्धा येणार. आता हा कोण, मोठ्या पोटाचा लांब नाकाचा तो गणेश गजानन गणपती. तो म्हणला पप्पा मी सुद्धा वारीला येणार. आता गणपती महादेव म्हणले आता तू कशाला येतोस, तू नको ये बाबा, तू घरीच बस, मी तुझ्यासाठी खाऊ आणतो. त्या गणपती बाबा म्हणले हा मी खाय ना खाऊ, मी तुमच्या समोर येणार म्हणजे येणारच. महादेव म्हणतात उगाच कशाला यायला, नको यायला, घरीच ठेवा. पार्वती माता म्हणतात येऊ द्या, लहान आहे, लहानपणापासून लेकराला संस्कार लागले तर चांगले. आता महादेव म्हणले आता तुम्हाला घ्यायचं तरी कशावर. त्यावेळेस पार्वती माता म्हणल्या घ्या की आपली 4 व्हीलर. आता ही कोण, नंदी मामा. नंदी मामाच्यावर सगळे बसून गेले आणि गाभाऱ्याच्या तटापर्यंत गेले आणि बघितलं तर काय 80 वर्षाचे म्हातारे, 25 वर्षाचे तरुण धुंद होऊन नाचत होते. कसे, ब्रह्मादिक नाचती उभे जोडोनी हात. ब्रह्मादिक नाचती उभ्या जोडोनी हात. हरे ब्रह्मादिक जोडोनी हात. ब्रह्मादिक नाचती जोडोनी हात. त्रिशूल वाळवंटा पातोळी हे बघितल्याच्या नंतर पार्वती मातेने कपाळाला हात मारला आणि म्हणले अहो मी पुढे येणार नाही. महादेव म्हणले ते मी तुला घरीच म्हणलं होतं, तू माझ्यासोबत येऊ नको. आता पार्वती माता म्हणतात मी इथेच एका कोपऱ्याला थांबते. पार्वती माता तिथेच थांबले आणि नंदी, गणपती बाप्पा आणि महादेव निघले समोर. समोर गेल्याच्या नंतर आता नंदी म्हणले बाप्पा देवा समोर तुले वारकरी दिसतात. आता मी जर मधात गेलो ते वारकरी खाली झेंड्यांवर दांडा करतात, मला लय मारतात. आता मी काय समोर येणार नाही, मी इथेच एका साईडला थांबतो. मग नंदी सुद्धा तिथेच थांबले. आता गणपती बाप्पा आणि महादेव गेले समोर. गणपती बाप्पाला बघितल्याच्या नंतर कोणी त्यांचे सोन ओढत होतं, कोणी त्यांच्या कानात काड्या घालत होतं, कोणी त्यांच्या पोटामध्ये काठ्या घालत होतं. आणि हा मार गणपती बाप्पाला सुद्धा सहन झाला नाही. गणपती बाप्पा म्हणतात पप्पा मी इथेच कोपऱ्याला थांबतो. आता तुम्ही इथं बसलेले पंढरपूरला गेले असाल का नाही, गेले का नाही? कोण कोण गेलं हात वर करा बरं. कोण कोण गेलं, इकडे गेले नाहीत का कोणी? हा सर्व गेले का नाही? हा मग आता देवाकडे जाताना बघा गणपतीचं मंदिर लागतं का नाही, लागतं का? हा मग तिथे गणपती बाप्पा थांबले होते. गणपती बाप्पा थांबले आणि मग महादेव म्हणले आता या मी पहिलेच यायला म्हणलं होते की माझ्यासोबत येऊ नका. मग आता महादेव गेले समोर गेले, वारीला लागले आणि बघितलं तर काय ती देवाची ती सावळी मूर्ती म्हणतात ना, हरी आणि हर एकत्र आल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये भेद नाही. हरी हरा भेदा,
होत नाही. ही झाली देवाची वारी. आता आपली वारी कशी सांगते, भजन करा विठ्ठल विठ्ठल. आता असाच एका गावातला माणूस गेला वारीला गेल्याच्या नंतर घरी फोन करतो. हॅलो पप्पा कसा आहे? ते पप्पा पण त्याचा मुलगा म्हणतो हो पप्पा ठीक आहे. मग तो म्हणतो झालं का रे चहा पाणी? तो म्हणतो हो झाले. मग तो म्हणतो कशी आहे तब्येत? जसं काय वर्ष झालं वारीला जाऊन असं विचारतो. तो पण म्हणतो हो पप्पा मस्त आहे. त्यावेळेस तिकडून सांगतो की गुराढोराकडे लक्ष दे, पीक पाण्याकडे लक्ष दे, घरादाराकडे लक्ष द्या. आता ही झाली आपली वारी. आपण शरीरानं तर वारीला जातो पण आपलं